आपलं सर्वांचं या आंबेगावकर चषकामध्ये सहर्ष स्वागत. दुसऱ्या फेरीला सुरुवात होतोय. सामना आपण बघू शकाल, एका बाजूने शिकरेपाडा की जे आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना विजेते ठरले होते आणि त्यांच्या विरोधात साजई असा सामना. साजई संघाने सुद्धा आजच्या दिवसामध्ये फलंदाजी अत्यंत चांगली केली होती. 79 धावा त्यांनी धावफलकावर जोडल्या होत्या. त्याचबरोबर नयनराव हिंदूराव यांचंही आगमन मुख्य व्यासपीठावर झालेले आहे. त्यांच्या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय. फलंदाजी करत असताना शिकरेपाडा संघाला आपण एन्जॉय करू शकता. रुपेश आणि हर्षल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रथमेश वापर केला जातो की जे या अगोदरच्या पहिल्या फेरीतील सामन्यातील सामनावीर खेळाडू ठरले होते. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा मोह आवरता आला नाही फलंदाजाला. ड्रायव्हिंग लेन तिथे दिली गेली होती, त्यावर मोठा प्रहार केला जरूर, परंतु फटका मिस टायमिंग होता. क्षेत्ररक्षकाने टिपला झेल आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज रुपेश याच्या खेळीचा अंत होतोय. शिकरेपाडा संघाला लागलेला हा पहिला हदरा. भेटीला येणाऱ्या याच सन्मान्य दिनेशभाई हिंदूराव या क्रीडांगणामध्ये 23 जानेवारी ते 26 जानेवारी असा हा कालावधी असणार आहे या स्पर्धेचा. त्याचमुळे उपस्थित सगळ्या प्रेक्षकांना विनंती असेल, या स्पर्धेमध्येही आपण जोडले जा. प्रथमेश पहिल्या गोलंदाजीसाठी खरं तर इकडे दाखल झाले होते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक त्यांच्या वतीने हाताळलं जात आहे. काय फलंदाजी केली होती पहिल्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये प्रथमेश देशले या फलंदाजाने. त्याचबरोबर लहूनेही एक अत्यंत चांगली आक्रमक इनिंग तिकडे साकारली होती. क्रमांक 3 साठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असलेला आपण बघू शकू. मयूर येत आहेत शिकरेपाडा संघाच्या वतीने. शिकरेपाडाचा युनिट सुद्धा अत्यंत चांगलं स्ट्रॉंग युनिट आहे. 2-3 वर्षांचा इतिहास जर आपण उलगडला मुरबाड तालुका टेनिस क्रिकेट विश्वामधील, तर हा संघ सुद्धा छुपा रुस्तम राहिलेला आहे, ज्याला बऱ्याचदा इतर संघ अंडर एस्टिमेट करत असतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांची कामगिरी चांगली राहते. प्रथमेश पुन्हा एकदा बाद आहेत. फलंदाज मयूरसाठीचा हा चेंडू समोर ठेवलेला आहे, त्यावर ऑफ ड्राईव्हचा फटका ऑफर करताय. क्षेत्ररक्षक रिम मध्ये उपस्थित आहेत. मिड ऑफला बॅकअप मिळाले, चेंडू अडवला, फेकी झाली. एक धाव याच दरम्यान मिळालेली आपण पाहिलेली आहे. स्पर्धेचे आणखी 3 दिवस शेष आहेत. ज्या 79 धावांचा सांघिक उच्चांक आपण पाहिलेला आहे, स्वप्नील मला असं वाटतं तो उच्चांक सुद्धा तोडला जाईल या स्पर्धेमध्ये. निर्धारित 5 षटकांमध्ये 80-85 पेक्षा धावा बनवू शकतात. या खेळपट्टीचा चांगला जर वापर तुम्ही केला, त्याचबरोबर तुमची टेक्निक चांगली असली, फलंदाजीची तंत्र चांगला असेल, तर तुम्ही अधिकच्या धावा बनवू शकता. फलंदाजी करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला लेंथ जज करता आली पाहिजे, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि त्याचमुळे तुम्ही ठरवत असता की फ्रंट फुटला यायचं आहे की बॅक फुटला जायचं आहे. त्यानंतर मग ऑफर करणारा शॉट याचा तुम्ही विचार करत असता, त्यावर वापरणाऱ्या तंत्राचा तुम्ही विचार करत असता. फलंदाजी करत असताना 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सगळ्यात अगोदर तुमचा फोकस चांगला असला पाहिजे, तुमचं टेम्परामेंट चांगलं असलं पाहिजे, बॅलन्स, त्याचबरोबर टेक्निक तुमची चांगली असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात फलंदाजीत. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट आहे की मानसिक संतुलन तुमचं किती चांगलं आहे. त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये सुरू असणाऱ्या सामन्याची असेसमेंट तुम्ही किती चांगली करता, ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे. 2 धावा धावफलकावर दुसऱ्या फेरीचा सामना. पहिलं षटक प्रथमेशचं. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतात. फ्रंट लेग पुढे सरसवला, बॅकफुटला गेले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न दरम्यान तिकडे केला गेला. फलंदाजाच्या वतीने चेंडूबाईचा संपर्क आला नाही. साजई संघाची ही दुसरी टुर्नामेंट आहे. एमपीसी संलग्न झाल्यानंतर पहिल्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा त्यांची कामगिरी चांगली होती. यावेळेस इथे एज लागते, इनर एज, आणि क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. शॉट फाईन लेगला, चेंडू अडवताय. त्याचबरोबर त्यानंतर इकडे फेकी केली जाते. एक धाव इकडे मिळेल, एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आपण जर पाहिल्या तर
पहिल्या षटकाच्या अंती त्या झालेल्या आहेत 3. पहिल्या चेंडूवर विकेट, तो निर्धावाला, त्यानंतर 1 धाव आली. तिसरा चेंडू विकेट, चौथा चेंडूवर 1 धाव आली. पाचवा चेंडू निर्धावाला आणि त्यानंतर 1 धाव आलेली आपण खरं तर पाहिलेली आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 1 गडी बाद झाला, त्याचबरोबर 3 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी नवीन गोलंदाज पाचारित केला जातोय. धावपलकाला वेग द्यावा लागेल. एक्सलरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यावेळेस तुम्ही 4 षटकांचा सामना खेळता त्यावेळेस तुम्हाला अधिकच्या गतीने धावा इथे धावपलकावर जोडता आल्या पाहिजेत आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल यावेळेस फलंदाजांच्या वतीने. फलंदाज हर्षल आणि त्याच्या साथीने मयूर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. दुसरं षटक सुरू होत आहे. आकाश गोलंदाजीच्या मार्गावर पाचारित केले जात आहेत. वेळेचं गांभीर्य बाळगूया, कारण आजच्या दिवसामध्ये एक अतिरिक्त सामना खेळवायचा आहे. वेळेच्या बाबतीत आयोजकांना सहकार्य मिळणं हे अपेक्षित आहे. वारंवार तुम्हाला आम्ही सूचित करत असतो. टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हाईल अचिव्हिंग सक्सेस असं म्हटलं जातं. या बेसचा चेंडू अत्यंत चांगला आहे. फलंदाजाच्या समोरून राईज केलेला आहे गोलंदाजाने आणि हे करत असताना स्वप्नील गोलंदाजाला खांद्याचा अतिरिक्त वापर करावा लागतो, त्याशिवाय ते शक्य नाही. तुम्हाला गोलंदाजीमध्ये कसा रिदम मिळतो हे अत्यंत महत्वाचं आहे. त्या रिदमचा तुम्ही कसा वापर करता, त्याचबरोबर पंचांच्या जवळ गेल्यानंतर तुमची लीप मोमेंट कशी आहे, खांद्याचा तुम्ही किती वापर करता, यावरून चेंडूची ट्रॅजेक्टरी ठरत असते. आणखी एक चांगला चेंडू ग्रंट साऊंड इथे निर्माण करतायत, ज्याला मॉर्निंग साऊंड असं सुद्धा म्हटलं जातं. चेंडू फेकता फेकता गोलंदाज अशा पद्धतीचा आवाज प्रोड्यूस करत असतात आणि त्याचं एक कारण जर बघायचं असेल स्वप्नील, तर मला असं वाटतं फलंदाजाचं कॉन्सन्ट्रेशन लूज करण्यासाठी सुद्धा पर्पजफुली गोलंदाज कधी कधी असं करत असतात. 3 धावांवर थांबलेला डाव आपण बघू शकतो. साजाई संघाचा खेळ आजच्या दिवसामध्ये अत्यंत चांगला राहिलेला आहे. पहिली फेरी ते जिंकलेले आहेत. पुन्हा एकदा पुढे ठेवलेला चेंडू, यावेळेस फटका इथे फसलाय की चांगला आहे? फटका चांगला आहे. बाउंड्री डायमेन्शन्स त्या बाजूने जरी दूर असल्या तरी 70-70चा चेंडू आहे, त्याचमुळे बॅटच्या मधोमध घेत असताना फटका खेळले. हा फटका इथे प्रोडक्टिव्ह प्रूव्ह झालेला आहे. मिळाल्या धावा 6 हा षटकार. पुढे गेलं. 9 धावांपर्यंत गेलेला डाव आपण बघू शकतो. या षटकातील 3 चेंडूचा खेळ येणं शेष. खडे खडे खेळत आहेत. ऑन द रॅच खेळले होते फलंदाज. 1 धाव याचमुळे इकडे मिळू शकलेली आहे. लांबी मध्ये खरं तर बदल करत असताना गोलंदाजाला आपण बघतो उंच पुरे गोलंदाज आहेत. ज्यावेळेस गोलंदाज म्हणून तुमच्याकडे उंची असते त्यावेळेस त्याचा फायदा असा असतो की तुम्ही डेक चांगल्या पद्धतीने हिट करता आणि डेक हिट केल्यानंतर मग अतिरिक्त उसळी त्यामधून निर्माण होत असते. फलंदाजांना ती बऱ्याचदा चकित करत असते. 2 चेंडू शेष आहेत. आकाश पुन्हा एकदा तयार. समोर ठेवलेला चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. स्पोर्ट्समन स्पिरिट मैदानाच्या आतमध्ये दाखवला गेलेला आहे. खेळाडू वृत्तीचं दर्शन झालं. पंचांच्या इशाऱ्याची वाट न बघता फलंदाज खेळाडू कक्षाकडे परतत आहे. दुसरा आदरा शिक्रेपाडा संघाला. फलंदाज हर्षल बाद. चेंडू या षटकातील अंतर फेकला जाईल. बॅटर सुभाष मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 षटकांमध्ये मला असं वाटतं स्वप्नील 45 धावा तरी धावपलकर जोडणं गरजेचं आहे. तर आणि तर आपण एखादी फाईट तिकडे अपेक्षित करू शकतो. अदरवाईज ज्या पद्धतीची फलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये केलेली आहे, पहिल्या फेरीच्या साजई संघाने त्याने जवळजवळ 79 धावा जोडल्या होत्या. त्याचमुळे तुम्हाला त्यांच्या विरोधात निर्धारित 4 षटकांमध्ये तुमच्या गोलंदाजाकडे कमीत कमी 45 धावा असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. शिक्रेपाडा संघाच्या फलंदाजांना सलामीची जोडी खेळाडू कक्षामध्ये परतलेली आपण बघतो. रुपेश बाद झाले होते 0वर. हर्षलने 1 धाव फक्त आणि फक्त तिकडे धावपलकर जोडली. 3 चेंडूचा त्याने सामना केला. मयूर मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. जवळजवळ 7 चेंडूचा त्याने सामना केलेला. 1 षटकार त्यामध्ये इन्क्लूड आहे आणि सुभाषने पहिला चेंडू इथे निर्धाव खेळलेला आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी नवीन गोलंदाज इकडे तयार होत असलेला आपण बघू शकू. कायचे साजई संघाच्या वतीने कोणत्या गोलंदाजाकडे इथे जबाबदारी दिली जाते.
अगोदरच्या 2 गोलंदाजांनी ज्यावेळेस तुमच्या चांगली गोलंदाजी केली असते त्यावेळेस एक गोलंदाज म्हणून तुमच्यावर थोडा प्रेशर असतो की तुम्हालाही तीच ओढायची असते मैदानाच्या आतमध्ये, त्याच पद्धतीचं प्रदर्शन केलं जावं असं अपेक्षित असतं इतर संघ सहकार्यांना. त्याचमुळे हे गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतील याकडेही सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. तिसरं षटक सुरू होत आहे रवींद्रच्या वतीने. स्ट्रायकिंग एंडला बॅटरचा जर आपण विचार केला तर मयूर आहे स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर सुभाष. रवींद्र. मयूरसाठीचा हा चेंडू यावेळेस पॉइंटच्या दिशेने खेळत आहेत. ऑन द राईज खेळले होते. स्कोर ऑफ द विकेट चांगला फटका फलंदाजाने दाखवला होता, परंतु त्यामध्ये एकच धाव मिळेल. याचं कारण असं की डीप मध्ये प्रोटेक्शन इकडे मिळवलं होतं गोलंदाजाने. अकॉर्डिंग टू दी फील्ड पोझिशन गोलंदाजी करण्याचा ते प्रयत्न करतायत. बऱ्याचदा शॉर्ट चेंडू असेल तर शॉर्ट वाईड अँड पनिश्ड असं बोलावं लागतं समालोचकाला. त्याचा फलंदाज जास्तीत जास्त फायदा घेत असतात, परंतु इथे शतरक्षक उपस्थित होते. एक धाव मिळाली. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत. मागचा पाय जणू काही फेविकॉलने फिक्स केलेला आहे. पुढचा पाय पुढे सरकला होता. फ्रंट लेग पुढे सरसवत असताना चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते फलंदाज. बॅटची जर बॅकलिफ्ट आपण पाहिली, स्विंग पाहिला तर तो शोल्डर पासून फार दूरवरून आला होता. त्यामुळे क्रॉस बॅटेड फटका मैदानाच्या आतमध्ये खेळायचा होता फलंदाजाला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न करतायत. टेक्निक तुमचं महत्वाचं आहे क्रिकेट खेळताना. त्याचबरोबर कधी कधी गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतील तर तुम्हाला स्वतःहून काय फटक्यांची निर्मिती करावी लागते, जागा बनवावी लागते, पदलाली त्याचा अतिरिक्त वापर करावा लागतो, स्टान्स चेंज करावे लागतात. या सगळ्या गोष्टी फलंदाजाला करावी लागतील. उलटा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर निघत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या विकेटचं समर्पण इथे आता फलंदाजाने केलेलं आहे. या अगोदर जो दबाव बनला होता, धावपलकाला कोंडी निर्माण झाली होती ती भेदायची होती फलंदाजाला यावेळेस, आणि त्यामध्ये त्याला यश आलं नाही. सुभाष नावाचा फलंदाज इथे अपयशी ठरला. तिसरा हादरा शिखरेपाडाला. न्यू बॅटर इन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. क्रमांक 5 साठी 22, क्रमांक 3 साठी मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले. त्यांनी एक षटकार दाखवलेले, त्यामुळे आता जबाबदारी मयूरला घ्यावी लागेल. यावेळेस उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू चौथ्या आणि 5व्या स्टंपवर लँड करण्याचा प्रयत्न गोलंदाज इकडे करतायत. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळतोय. फलंदाजाने निराश कामगिरी केलेली आहे. निराशाजनक परिस्थितीमध्ये खरं तर हे धावफलक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. 11 धावा धावफलकावर आहेत. निर्धारित 4 षटकांमध्ये 45 ची चर्चा आपण करत होतो. आता परिस्थिती निरूप चर्चा आवरावी लागेल. स्वप्नीला आता 30 ची चर्चा आपल्याला करावी लागेल की 30 धावा धावफलकावर जोडल्या जातील की नाही. इथे काय घडलेलं आहे, क्षेत्ररक्षक फंबल होतोय आणि त्याचमुळे त्याची मिस्टेक इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या विरोधात जात आहे आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जात असताना हा चौकार आलेला आहे की जो मच निडेड आहे. अत्यंत गरजेचा चौकार फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहे. 0ची सरासरी धावांची आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. रोहितच्या वतीने चौथं षटक इथे खरं तर हाताळलं जाईल. रोहित नाव घेतल्यानंतर आमचे कॅमेरामन सुद्धा मागे बघायला लागले होते. चौथं षटक रोहितचं हाताळलं जाईल. फलंदाजीसाठी फलंदाज मयूर आणि भावेश इथे उपस्थित असलेले आपण बघू शकू. 30 धावांचा जर विचार केला तर 15 धावा इथे बनवाव्या लागतील. अधिकचं धावफलक उभारायचं असेल तर त्यापेक्षा अधिक धावा अपेक्षित आहेत. डेथ ओव्हरचं षटक आहे. आक्रमण तर केलंच जाईल, प्रयत्न केला जाईल फलंदाजाच्या वतीने. फुलटॉस यावेळेस इथे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळून काढलेला आहे. कव्हर ड्राईव्हचा लॉफ्टेड फटका आपण पाहिला होता. आडव्या बॅटने खेळला गेला होता. क्षेत्ररक्षकाची निवड केली गेली आणि सीमारेषेवर एक अत्यंत चांगला दर्शनीय झेल टिपला गेला क्षेत्ररक्षकाच्या वतीने. फलंदाज यावेळेस मयूर बाद.
मयूर बाद झाले. प्रथमेशने त्यांचा अत्यंत चांगला दर्जेदार झेल टिपला. बघा सीमारेश्वर या पद्धतीचे झेल टिपणं हे अत्यंत कठीण काम असतं. त्यासाठी तुम्हाला चेंडूवर सुद्धा नजर ठेवावी लागते. त्याचबरोबर सीमारेषेवर सुद्धा तुमची नजर असणं अत्यंत गरजेचं असतं. दुहेरी जबाबदारी असते क्षेत्ररक्षकावर. ती योग्य रीतीने पेलली. क्षेत्ररक्षकाने झेल टिपला. यावेळेस तिथे कव्हरच्या दिशेने खेळायचा होता. चेंडू फार काळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षकाने टिपलेला आहे झेल. लहू तिकडे उपस्थित होते. त्याचमुळे एका पाठोपाठ एक विकेट इकडे डाऊन होत असताना आपण बघतो. फलंदाजी करणाऱ्या शिक्रेपाडाला लागलेला हा 5वा हादरा. उपस्थित आहे त्यांच्या वतीने लहुजी गायकर यांना 100 रुपयाचा कॅश प्राइज या झेलसाठी आलेला आहे. सूरज जात आहेत नवीन फलंदाज. यावेळेस इथे स्विच करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाने तिकडे प्रयत्न केला परंतु इकडे लगेचच आमचे बंटीजी सुरू झाले होते की असाच तुम्हाला वाकडा तिकडा प्रयत्न करावा लागेल. तिसऱ्या पंचांची मागणी इकडे केली गेलेली आहे. डायरेक्ट हिट दरम्यान तिकडे मैदानाच्या आतमध्ये आली होती. पाहायचंय आता नेमकं काय घडलेलं आहे. फलंदाज बाद आहेत. फलंदाजाला आपण पाहिलेले 15 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना फलंदाजी करते शिक्रेपाडा. फलंदाजी तितकी चांगली राहिली नाही. एका फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही. एक फलंदाज मयूर आपण बघले होते त्याने 10 धावा धावपलकर जोडल्या होत्या. इतर कोणताही फलंदाज धावपलकाची कोंडी तिकडे भेदण्यामध्ये यशस्वी ठरले नाहीत. 3 चेंडूचा खेळ इथे शेष आहे. पहिल्या डावातील गोलंदाज रोहितचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजेच 15. मध्ये ठेवलेला चेंडू इकडे एसटी रक्षकाला चकवा देत असताना सरळ निघून जातोय. लॉंग स्टॉप रिजन सीमारेषेच्या पलीकडे. नशिबाची साथ मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि त्याचमुळे अत्यंत गरजेचा हा नशिबाचा चौकार. आपण आपल्या ऑनस्क्रीन रिप्ले मध्ये बघितलं कशा पद्धतीने चेंडू चांगला फेकला होता गोलंदाजाने. एसटी रक्षकाला तिथे व्यवस्थितरित्या गांभीर्य बाळगता आलं नव्हतं. चेंडू अडवता आला नव्हता. फुललेंचा चेंडू यावेळेस तिथे बघतो चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. उंच उडी घेत आहेत. यावेळेस काही धावा आपल्या संघासाठी निश्चितच वाचवल्या आहेत त्या क्षेत्ररक्षकाने. व्यवस्थितरित्या जर आपण निहाळून बघितलं तर 4 धावांचं संरक्षण क्षेत्ररक्षकाच्या वतीने केलं गेलेलं आहे. त्याचमुळे धावपलक या 2 धावांशी पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहे 21. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काही नसण्यापेक्षा काही असणं कधी चांगलं. उलटा चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळतोय. साधा सोपा प्रश्न फलंदाजासाठी. त्याचा उत्तर फलंदाजाला तिकडे देता आलं नाही आणि याचबरोबर पहिलं सत्र कंप्लीट झालं. पहिला डाव समाप्त झाला. शिक्रेपाडा संघाने निर्धारित 4 षटकांमध्ये बनवलेले आहेत 21 धावा. 22 धावांचं माफक आव्हान इथे पार करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावामध्ये साजई या संघाला. सामना यानंतर खेळवला जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे वेळेचा अपव्यय न करता लगेचच आपण आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये जॉईन व्हा. गेटाची वाडी आणि त्यांच्या विरोधात आंबेटेंबे असा दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना. व्यासपीठावर काही मान्यवर आहेत त्यांच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत. आपल्यामध्ये अष्टविनायक पतपेढीचे सक्रिय कर्मचारी उपस्थित आहेत. योगेशजी गोरड साहेब त्यांना मुख्य व्यासपीठावर सन्मानित केलं जात आहे. आयोजकांना विनंती आहे आपण या सन्मानाला इकडे मूर्त स्वरूप द्या. योगेशजी गोरड की जे अष्टविनायक पतपेढीचे कर्मचारी आहेत त्यांना मुख्य व्यासपीठावर सन्मानित केलं जात आहे. आंबेगावकर चषकाच्या वतीने होणारा हा सन्मान आपण आपल्या ऑनस्क्रीन बघू शकता.
प्रेमाची मायेची दमदार उबदार शाल, त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण चिरकाल आपल्या मनामध्ये टिकून राहावी यासाठी दिलं जाणारं हे सन्मान चिन्ह देत असताना मुख्य व्यासपीठावर सन्मान होत आहे योगेशजी घोरट साहेब यांचा. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत बंटीजी भोईर साहेब, यांनाही आपण इकडे सन्मानित करत आहोत. एक अत्यंत रुबाबदार अट्रॅक्टिव्ह अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व, त्यांनाही सन्मानित केलं जाते. बंटी या समोर. मस्सा परिसरात या नावाची नेहमी चर्चा असते. एक अत्यंत सुस्वभावी आणि ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व बंटीजी भोईर अर्थात आकाश भोईर यांचा मुख्य व्यासपीठावर हा सन्मान. त्याचबरोबर आपल्यामध्ये राजेशजी देसले साहेब उपस्थित आहेत, त्यांनाही आपण सन्मानित करत आहोत. विनंती आहे राजेशजी देसले, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. कानोल संघाचे हार्ड हिटर फलंदाज आहेत, सलामीसाठी बऱ्याचदा येत असतात. षटकार चौकार हीच त्यांची ओळख आहे फलंदाजीची. असे आक्रमक फलंदाज आणि विकेट किपर राजेश देशले यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर इथे केला जात आहे. आयोजकांच्या वतीने हा सन्मान संपन्न झाला. आपल्या या स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर दाखल करा. साजईकर आपण अधिकचा उशीर करतायत. क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेला आहे, इतका उशीर अपेक्षित नाही. लवकरात लवकर आपण खेळपट्टी गाठा. आजच्या दिवसामध्ये एक अधिकचा सामना सुद्धा आपल्याला खेळवायचा आहे, या गोष्टीकडे लक्ष असावं. आंबेटेंबे वर्सेस गेटाची वाडी असा यानंतरचा निश्चित सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये या. यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी इकडे संपन्न केली जाईल. योगेशजी घोरट साहेब, आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक संपन्न करा. प्रथमेश देसले आणि आकाश वेखंडे अशी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले. गोलंदाजीसाठी गोलंदाज मयूरचा वापर करतायत इकडे शिखरेपाडा संघाचे संघनायक. दुसऱ्या डावाला सुरुवात. यावेळेस इथे पहिलाच फटका पसला आहे. प्रथमेशचा क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. हा झेल इथे सुटलेला आहे. पहिल्या फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी आग ओकणारी राहिली होती फलंदाज प्रथमेश देशलेची, आणि तुमच्याकडे फक्त 22 धावा डिफेंड करण्यासाठी आहेत. अशातच मोठ्या फलंदाजाचा झेल इकडे धरतीला दान झालेला आहे. या जीवदानाचा कशा पद्धतीने वापर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतील हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. 2 धावा मिळाल्या मयूरच्या विरोधात पहिल्या चेंडूवर. समोर ठेवलेला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्लॉकचा फटका खायचा होता. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळला, त्याचमुळे आडव्या बॅटने हा खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा इकडे हुकलेला आहे. आणखी एक निर्धाव चेंडू आलेला आपण बघतो. गोलंदाज सुंदर गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवर सुद्धा फलंदाज बाद करण्याची संधी निर्माण झाली होती. शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू समोरच्या दिशेने फोर्सिबल स्ट्रोक. फक्त आणि फक्त एक धाव इकडे मिळेल. एका धावेने पुढे जात असताना धावफलक आपण 3 वर जाऊन पोहोचलेला बघू शकू. पहिला चेंडू होता जिकडे प्रथमेशला बाद करण्याची ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केली गेली होती गोलंदाज मयूरच्या वतीने. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर लगेचच सेट होतात, ही प्रशंसनीय गोष्ट आहे. बॅकफुटला गेले, स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न. एक पाय आपण हवेमध्ये असलेला बघितला, दुसऱ्या पायावर संतुलन घेत असताना इथे फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटरचा इकडे हुकलेला आहे. ऑफसाइड दी ऑफस्टिक गोलंदाजी जास्तीत जास्त केली जाते. यावेळेस इनर एज लागले, क्षेत्ररक्षक मागच्या बाजूने उपस्थित आहेत. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, त्याचबरोबर एक धाव इकडे मिळाली. धावफलक 4 वर जाऊन पोहोचलं. यानंतरच्या दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याची नाणेफेक गेटाची वाडीने जिंकलेली आहे. त्याने फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे. आजच्या दिवसामध्ये आंबेटेंबे नंतर आणखी एक असा आपल्याला संघ मिळाला की ज्याने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारलेली आहे. या फटक्यामध्ये वेग मिळालेला आहे. बॉडी वेट चांगलं ट्रान्सफर केलं. आडव्या बॅटने स्लॉकचा फटका, डान्सिंग डाऊन द ट्रॅक अँड देन एक्झिक्यूट ऑल द वे फॉर सिक्सर. बावीसशे एकूण गरज आहे सामना जिंकण्यासाठी, तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी साजायला. आणि यातच पहिल्या षटकामध्ये 10 आलेले आहेत.
याचाच अर्थ उर्वरित 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 22 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे साजई या संघाला. प्रथमेश त्याचबरोबर आकाश ही सलामीची जोडी एकही फलंदाज अजूनपर्यंत गमावलेला नाही. फलंदाजी करणाऱ्या साजईने पहिल्या डावामध्ये गोलंदाजी फार तीक्ष्ण झाली होती, किफायतशीर गोलंदाजी झाली होती. इकॉनॉमिकल षटका हाताळत असताना गोलंदाजांना आपण पाहिलं होतं इथे काय घडलेलं आहे. पुन्हा एकदा एरियल रूटने फटका खेळलेला आहे फलंदाजाने आणखी एकदा चेंडूची सीमारेषा भेदलेली आहे. हा आणखी एक षटकार. ज्या पद्धतीने सामना पुढे गेलेला आहे, 6 धावांची गरज, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वाभाविकच आहे कारण तुमच्याकडे खूप चेंडू शिल्लक आहेत. अशातच फलंदाज सुद्धा स्वतःला एक्सपेरिमेंट मोडवर नेऊन ठेवतोय. वेगवेगळ्या फटक्यांचं प्रयोग मैदानाच्या आतमध्ये कदाचित फलंदाज इकडे करू शकतील. त्या पद्धतीची परिस्थिती समोर आहे. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू आहे असं प्रत्येकाला वाटत होतं, परंतु चेंडू लेगस्टिकच्या वरून प्रवेशित झाला, ट्रॅव्हल झाला आणि त्याचमुळे पंच रमाकांत पवार सर तिकडे स्थिर आहेत. त्याने गोलंदाजाला त्या पद्धतीने खर तर सूचना दिली. मागच्या बाजूने चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळला. विजय दृष्टिक्षेपात आहे, परंतु तो अजूनही दूर आहे कारण यावेळेस गोलंदाजांनी एष्ट्या उखाडण्याचं काम केलेलं आहे. ज्या फलंदाजाने एक षटकार दाखवला होता त्या फलंदाजाने गोलंदाजाला आकाश दाखवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु त्यामध्ये ते अपयशी ठरले आणि आकाशच्या फलंदाजाचा अंत झाला. साजईला लागलेला पहिला हदरा. गायकरे आणि MSD स्टाईलने जर सामना संपवला तर आकाशजी भोईर यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि अनाउन्समेंट इथे केली गेलेली आहे. पाहायचं आहे लहू याने पहिल्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये असे अनेक फटके दाखवले होते. इथे एक फटका आणि त्याचं कॅल्क्युलेशन किंवा त्याचं व्हॅल्यू आहे 500 रुपयांचं आणि त्यासाठी लहू जातीलच. सूरज टायर आहेत. 16 धावा धावपलकोर, 6 धावांची गरज, 14 चेंडू शेष. यावेळेस इथे आपण बघतो पायांमध्ये ठेवलेला चेंडू पंच स्थिर आहेत. इम्पॅक्ट कदाचित महत्वाचा असेल या चेंडूवरचा. जिकडे पायांवर चेंडू आदळला होता ती जी दिशा आहे मला असं वाटतं उजवेष्टीच्या बाहेरची असावी, ज्यामुळे पंच स्थिर आहेत. एक धाव इकडे मिळते. बॅट लागली होती. बॅटची हलकीशी कडा आली होती. फटका फसलाय. उंच उंच चेंडू आभाळाची उंची मोजण्यासाठी उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. खूप उंचावर गेलेला हा जेल क्षेत्ररक्षकाच्या वतीने टिपला गेलेला आहे आणि त्याचमुळे फलंदाज प्रथमेश देशवे याच्याही खेळीचा अंत होतोय. दुसरा हदरा साजईला. पाच धावांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ शेष असलेला आपण बघतो. दुसऱ्या फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तिसऱ्या फेरीमध्ये कोणता संघ तिकडं दाखल होईल हे आपल्याला बघायचंय. सेकंड राऊंडचा दुसरा सामना यानंतर खेळवला जाईल. आंबेटेंबे आणि त्यांच्या विरोधात गेटाची वाडी. तिसऱ्या फेरीसाठी कोण इकडे दाखल होतं हे सुद्धा पाहायचंय. चित्र जवळजवळ स्पष्ट आहे, परंतु अधिकचा वेळ इकडे घेतला जातो असं म्हणायला हरकत नाही. स्विच 60 मैदानाच्या आतमध्ये फलंदाज लवूने केला होता. क्रिकेट हा खेळ असाच आहे, जशी परिस्थिती तुमच्याकडे असते त्या पद्धतीचे निर्णय तुम्ही घेत असता. फुलटॉस चेंडू यावेळेस मैदानी फटका खेळलेत. ऑन साइडला दिशा दिलेली आहे. गोलंदाजाच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. हॉरिझॉन्टल बॅट शॉट इकडे प्रोड्यूस केला बॅटर लहूने, की ज्यांच्याकडे फार मोठा एक्सपिरियन्स आहे टेनिस क्रिकेट विश्वाचा.
धावफलक हळवारपणे पुढे गेला. 18 धाव आलेले, 4 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर राहुल. राहुलच्या पायांमधला चेंडू, राहुलला तर बीट केलं होतं, परंतु इथे बीट झालेले आहेत एसटी रक्षक आणि त्याचमुळे चेंडूने सीमारेषेची भेट घेतलेली आहे. आणि याच बरोबर हा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला जिंकलेला आहे साजईने. जिंकलेल्या संघाचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. पहिली फेरी उत्तीर्ण झाले होते शिखरेपाडा. पहिल्या फेरीमध्ये खेळ चांगला राहिला होता, परंतु दुसरी फेरी त्यांना इथे जिंकता आली नाही. स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, शिस्तबद्ध क्रिकेट आपण दाखवलं, त्याबद्दल आंबेगावकर चषकाच्या वतीने आपलं आम्ही कौतुक करू. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निवडत आहोत. ज्या गोलंदाजाने पहिल्या